श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा बोलावा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा. आपल्या सर्वांनाच वाटत असतं की महाराजांनी आपली इच्छा पूर्ण करावी. त्यासाठी आपण काय करतो की स्वामी महाराजांना म्हणतो की माझी इच्छा पूर्ण करा, मी तुम्हाला पेढे देईल, दक्षिणा देईल, एखादी चांदीची वस्तू देईल, असं आपण महाराजांना म्हणत असतो. पण आपण कधी स्वामी महाराजांच्या आवडीचा नवस त्यांना बोलतो का? आपण अशा वस्तू देऊन स्वामी महाराजांना रिश्वत दिल्यासारखं होतं. आपण असा नवस कधीच बोलायचा नाही की मी तुम्हाला हे देईल ते देईल, असं कधीच नवस बोलायचा नसतो. स्वामी महाराजांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. स्वामी महाराजांना फक्त तुमची श्रद्धा, विश्वास आणि सेवा महत्त्वाची असते. तुम्ही किती सेवा करता याला खूप महत्त्व आहे. तर किती तुम्ही वस्तू अर्पण करताय सोन्याच्या चांदीच्या, याला काही महत्त्व नसतं. अशी कोणती गोष्ट आहे की जी महाराजांना आवडते, त्या गोष्टीचा आपण नवस बोलला तर आपली इच्छा लगेच पूर्ण होईल. महाराजांना नवस कसा बोलायचा? महाराजांना साखर, खडीसाखर, फूल ठेवून महाराजांसमोर ठेवून हात जोडून महाराजांना शरण जायचं आहे, महाराजांना मुजरा करायचा आहे आणि तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती स्वामींना सांगून स्वामींना असा नवस बोलायचा आहे की महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा. मी तुमचे स्वामी चरित्र सारामृताचे 21, 51, 108 पारायण करील किंवा तारक मंत्राचे पठण करेल, 21 दिवस सेवा करेल, 51 दिवस करेल, असे नवस तुम्ही महाराजांना बोला, तरच महाराज तुमची इच्छा लवकर पूर्ण करतील. किंवा तुम्ही अजूनही करू शकता. तुम्ही 11 माळी रोज जप करू शकता. महाराजांच्या रोज मठात जाऊ शकता. तिथे आरतीला थांबून तुम्ही ती सेवा करू शकता. प्रदक्षिणा घालू शकता औदुंबर वृक्षाला 108, 21 ती सुद्धा सेवा तुम्ही करू शकता. अशा बऱ्याच सेवा तुम्ही महाराजांच्या करू शकता. आणि नवस बोलल्यानंतर लगेच सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे. असं नाही की नवस बोलायचं आणि महिन्याने सेवेला सुरुवात करायची, तर इच्छा तुमची पूर्ण होऊ शकत नाही. आधी नवस बोला आणि लगेच सेवेला सुरुवात करा, तरच तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. चांगल्या लोकांची साथ नेहमी महाराज देतात. जे वाईट लोक आहेत त्यांना महाराज पैसा, सोने आणि सगळं देतात, पण त्यांची साथ कधीच देत नाही. त्यामुळे आपल्याला महाराजांची सेवा कधीच सोडायची नाही. चांगल्या मनाने आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे. आणि आपण नवस बोलताना तर नवस फक्त सेवेचाच बोलायचा आहे. दुसरा कोणताही नवस बोलू नका. सेवेचाच नवस बोला. फक्त सेवा चालू ठेवा. अखंड सेवा चालू ठेवा. आयुष्यात कशाचीही कमी महाराज येऊ देणार नाहीत. आणि तुमची सेवा जर मनापासून असेल ना, तर तुम्हाला नवस करण्याची गरज देखील कधीच पडणार नाहीत की तुमच्या सेवेमध्ये ताकद असली पाहिजे की तुम्ही महाराजांना प्रसन्न करू शकता. तर नवस तुम्हाला सेवेचाच करायचा आहे. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा नवस करू नका. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.